नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहतात बीज डंका. आजचा आपलं विशेष बुलेटिन पैसा पुराण. मित्रांनो, पैसा म्हणजे फक्त नोटा किंवा आकडे नाहीत. तो आपल्याला निर्णयाचा, धोरणाचा आणि जागतिक घडामोडींचा परिणाम असतो. आपण रोज करत असलेला प्रत्येक खर्च, इंधन खर्च, भाजीपाला, EMI आणि गुंतवणूक यामागे एक मोठं आर्थिक गणित दडलेलं असतं. आणि हे गणित सतत बदलत असतं. कधी सरकारच्या निर्णयामुळे, कधी जागतिक तणावामुळे, तर कधी बाजारांच्या भावनामुळे. म्हणूनच आजचं पैसा पुराणमध्ये आपण अशाच काही महत्त्वाच्या घडामोडी समजून घेणार आहोत, ज्या थेट तुमच्या खिशाशी जोडलेल्या आहेत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या आणि महत्त्वाच्या बातमीपासून. नवी मुंबईतील खारघर परिसरात सिडकोकडून उभारला जाणार आहे आफ्रिका इंडिया इंटरनॅशनल डेव्हलपमेंट झोन म्हणजेच AIIDZ. हा प्रकल्प केवळ रिअल इस्टेट प्रकल्प नसून भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. सुमारे 20 एकर जागेवर उभारला जाणारा हा प्रकल्प मुंबई महानगर क्षेत्राला जागतिक व्यापाराच्या नकाशावर अधिक ठळक स्थान मिळवून देऊ शकतो. या प्रकल्पाची रचना अत्यंत व्यापक आणि बहुआयामी आहे. इथे आधुनिक दर्जाची हॉटेल्स, सर्व्हिस अपार्टमेंट, मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक कार्यालय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर आणि प्रदर्शनासाठी अत्याधुनिक सुविधा दिल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे सुमारे 6,000 लोकांची क्षमता असलेलं भव्य सभागृह आणि जवळपास 2.5 लाख चौरस फूट क्षेत्रफळाचे प्रदर्शन केंद्र हे या प्रकल्पाचे मुख्य आकर्षक असेल. यामुळे वर्षभर आंतरराष्ट्रीय परिषद, व्यापार मेळावे, बिझनेस समिट्स आणि प्रदर्शनांचे आयोजन करणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाचा सर्वात महत्त्वाचा आणि वेगळा पैलू म्हणजे आफ्रिकेतील सर्व 54 देशांना इथे कायमस्वरूपी प्रतिनिधी कार्यालय उघडण्याची संधी दिली जाणार. यामुळे भारत आणि आफ्रिका यांच्यातील व्यापार संबंध केवळ वाढणार नाहीत, तर ते अधिक संस्थात्मक आणि स्थिर होतील. भारतातील उद्योगांसाठी आफ्रिकन बाजारपेठेपर्यंत थेट पोहोच मिळेल, तर आफ्रिकन देशांना भारतीय उद्योग, तंत्रज्ञान आणि गुंतवणूक याचा फायदा घेता येईल. याशिवाय भारतीय सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्यांना इथे आपली कार्यालये उभारण्याची मोठी संधी मिळणार आहे. यामुळे हा प्रकल्प एक प्रकारे ग्लोबल बिझनेस नेटवर्किंग हब म्हणून विकसित होऊ शकतो. आफ्रिका इंडिया बायोडम हे या प्रकल्पाचे आणखी एक आकर्षण असेल, जे पर्यावरण, नवोपक्रम, जैवविविधता आणि सांस्कृतिक देवाणघेवाण याचे एकत्रित केंद्र म्हणून काम करेल. खारघरमधील इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्कमध्ये हा प्रकल्प उभारला जाणार असून त्याचे स्थान अत्यंत धोरणात्मक आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट म्हणजेच JNPT यांच्या जवळ असल्यामुळे जागतिक व्यापार, निर्यात, आयात, लॉजिस्टिक्ससाठी ही जागा अत्यंत उपयुक्त ठरेल. सिडको हा प्रकल्प दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या धर्तीवर विकसित करण्याचा विचार करीत आहे, ज्यामुळे भविष्यात नवी मुंबई एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यावसायिक केंद्र म्हणून ओळखले जाऊ शकते. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी विशेष उद्देश कंपनी SPV ची स्थापना केली जाणार असून त्यात आफ्रिका इंडिया इकॉनॉमिक फाउंडेशनचा 74% आणि सिडकोचा 26% हिस्सा हा असणार आहे. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी 6 ते 8 वर्षाचा कालावधी अपेक्षित असून 6व्या वर्षापर्यंत सुमारे $30 दशलक्ष महसूल मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. राज्य सरकारच्या दृष्टीने हा प्रकल्प आर्थिक वाढ, रोजगार निर्मिती आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूक वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. विशेषतः MSME क्षेत्राला जागतिक बाजारपेठेत प्रवेश मिळण्याची ही मोठी संधी असू शकते. एकूणच हा आफ्रिकन ट्रेड हब प्रकल्प नवी मुंबईसाठी गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे. आता या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या मोठ्या चित्रातून आपण वळूया गुंतवणुकीच्या बदलत्या ट्रेंडकडे. भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्रात सध्या एक मोठा आणि महत्त्वपूर्ण बदल घडत आहे. पूर्वी गुंतवणूक प्रामुख्याने महानगरापुरती मर्यादित होती, पण आता परिस्थिती बदलत असून किनारी भाग हा गुंतवणूकदारांच्या रडारावर आला आहे. विशेषतः पश्चिम किनारपट्टीवरील कोकण पट्टा वेगाने विकसित होत आहे आणि तो एक उद्योन्मुख रिअल इस्टेट ग्रोथ कॉरिडॉर म्हणून ओळखला जात आहे. या बदलामागे सर्वात मोठा हात आहे तो इन्फ्रास्ट्रक्चर विकास. मुंबई गोवा महामार्ग जवळपास पूर्णत्वास आला आहे, ज्यामुळे प्रवासाचा वेळ हा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. याशिवाय मुंबई रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दरम्यान सुरू झालेली रोरो फेरी सेवा, चिपी विमानतळाची सुरुवात आणि प्रस्तावित कोकण एक्सप्रेसवे यामुळे या भागाची कनेक्टिव्हिटी अभूतपूर्व पातळीवर सुधारली आहे. यामुळे पूर्वी पर्यटनापुरते मर्यादित असलेले हे भाग आता गुंतवणुकीसाठी आकर्षण बनले आहे. मुंबईसारख्या महानगराशी वाढलेली जवळीक आणि तुलनेने कमी जमीन दर यामुळे गुंतवणूकदारांना येथे मोठ्या प्रमाणात संधी दिसत आहे. परिणामी जमीन आणि प्रॉपर्टीच्या किमती सातत्याने वाढत आहेत. यासोबतच गुंतवणूकदारांची मानसिकता देखील बदलत आहे. आता लोक फक्त घर खरेदी करत नाहीत, तर लाईफस्टाईल खरेदी करत आहे. समुद्र किनाऱ्याजवळील घर,
शांत आणि नैसर्गिक वातावरण, सेकंड होम्स, वेलनेस रिसॉर्ट आणि लक्झरी विला यांना मोठी मागणी मिळत आहे. यामुळे किनारी भागातील प्रकल्पांना प्रीमियम मूल्य मिळत आहे. गोवा, अलिबाग, कोची, विशाखापट्टणम आणि चेन्नई ईस्ट कोस्ट रोड हे भाग सध्या गुंतवणुकीसाठी सर्वाधिक आकर्षक मानले जातात. या ठिकाणी पर्यटन, IT, उद्योग, बंदरे आणि इन्फ्रास्ट्रक्चर यांचा संगम असल्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते भविष्यात रिअल इस्टेट क्षेत्र इंटिग्रेट इकोसिस्टीमकडे झुकणार आहे. म्हणजेच एका ठिकाणी निवास, व्यवसाय, पर्यटन आणि मनोरंजन याचा एकत्रित विकास होणार आहे. यामुळे गुंतवणूक ही केवळ मालमत्ता खरेदी न राहता व्यापक आर्थिक निर्णय ठरणार आहे. एकूणच मजबूत इन्फ्रास्ट्रक्चर, वाढती कनेक्टिव्हिटी, बदलती गुंतवणूक प्रवृत्ती आणि लाईफस्टाईल आधारित मागणी यामुळे भारतातील किनारी रिअल इस्टेट क्षेत्र पुढील काही वर्षात मोठ्या वाढीच्या मार्गावर असल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळे गुंतवणूकदारांसाठी हा एक मोठा हाय ग्रोथ आणि दीर्घकालीन फायदेशीर ठरणारा पर्याय ठरू शकतो. आता या गुंतवणुकीच्या चर्चेनंतर नजर टाकूया आजचं सोनं आणि चांदी यांच्या दरावर. 15 एप्रिल 2026 रोजी बाजारात मिश्र स्वरूपाची हालचाल दिसून आली. सोन्याच्या दरात स्थिरता दिसली तर चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ ही नोंदवण्यात आली. आज 24 कॅरेट सोन्याचा दर हा सुमारे 15,354 रुपये प्रति ग्राम इतका आहे. तर 22 कॅरेट सोनं 14,111 प्रति ग्राम आणि 18 कॅरेट सोनं 11,546 रुपये प्रति ग्राम इतके आहे. हे दर शहरानुसार थोडेफार बदलू शकतात. चांदीच्या दरामध्ये मात्र मोठी वाढ आज दिसून आली. आज चांदी 2,54,900 प्रति किलो या पातळीवर व्यवहार करत आहे. या चढ उतारामागे जागतिक परिस्थिती, डॉलरचा दर आणि कच्च्या तेलाच्या किमती हे महत्त्वाचे घटक ठरले आहेत. सामान्यतः बाजारात अनिश्चितता वाढली की गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात. मात्र सध्या काही सकारात्मक संकेत मिळाल्यामुळे सोन्याच्या दरात स्थिरता दिसत आहे. चांदी मात्र अधिक अस्थिर असल्याने अल्पकालीन गुंतवणुकीत ती संधी निर्माण करू शकते. आता पुढे जाऊया शेअर बाजाराकडे, जिथे आज गुंतवणूकदारांसाठी मोठा उत्साह पाहायला मिळाला. 15 एप्रिल 2026 रोजी भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली आणि गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास पुन्हा एकदा वाढलेला दिसला. BSE सेन्सेक्स सुमारे 1200 पेक्षा जास्त अधिक अंकांनी वाढून 78,000 यावर पोहोचला. तर निफ्टी 50 देखील 24,200चा महत्त्वपूर्ण टप्पा पार करून पुढे गेली. दिवसाच्या सुरुवातीलाच आज बाजारात सकारात्मक वातावरण पाहायला मिळालं. बहुतांश वेळ निर्देशांक मजबूत स्थितीत व्यवहार करत होता. शेवटच्या सत्रात थोडी नफा वसुली झाली, परंतु तरीही बाजाराने आज भक्कम कामगिरी नोंदवली आहे. या तेजीमागे सर्वात मोठा आधार मिळाला तो जागतिक संकेताचा. विशेषतः अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. तेलाचे दर हे $100 प्रति बॅरलच्या खाली आले आहेत. याचा फायदा भारतासारख्या देशांना होत असतो. याचा थेट सकारात्मक परिणाम देखील आज शेअर बाजारावर पाहायला मिळाला, कारण कमी तेल दरांमुळे महागाईवरील दबाव कमी होतो आणि कंपन्यांचा नफ्यात मोठी वाढ होण्याची शक्यता असते. याशिवाय अमेरिकन आणि आशियाई बाजारात देखील सकारात्मक ट्रेंडची सुरुवात पाहायला मिळाली. जागतिक बाजारात जोखीम घेण्याची तयारी वाढल्यामुळे गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात खरेदी वाढवली. विशेष म्हणजे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी काही दिवसांच्या विक्रीनंतर पुन्हा खरेदीकडे वळल्यामुळे बाजाराला मोठे बळ मिळाले. FIIचा पैसा बाजारात आला की मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येते आणि आजही तेच चित्र पाहायला मिळालं. सेक्टरनिहाय पाहिल्यास बँकिंग क्षेत्रामध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. बँक निर्देशांकात सुमारे 3% पर्यंत वाढ ही नोंदवण्यात आली, ज्यामुळे बाजाराला मजबूत आधार मिळाला. याशिवाय IT, ऑटो, मेटल आणि रिॲलिटी क्षेत्रात चांगली वाढ ही दिसून आली. विशेषतः IT कंपन्यांच्या जागतिक संकेताचा फायदा झाला असून ऑटो क्षेत्राला कच्च्या मालाच्या किमतीत घट होण्याची अपेक्षा लाभदायक ठरली. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये देखील मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळाली. बहुतांश शेअर्स वाढीसह व्यवहार करताना दिसले. हे बाजारासाठी अत्यंत सकारात्मक असे संदेश आहेत. केवळ काही निवडक शेअर्सवर आधारित तेजी न राहता संपूर्ण बाजारात खरेदी दिसणे हे गुंतवणूकदारांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. दरम्यान काही कंपन्यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या असल्यामुळे यामुळे देखील बाजाराला बळ मिळाले. उदाहरणार्थ LICने 1&1 बोनस शेअर्स जाहीर केल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह निर्माण झाला. तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि कॅपिटल गुड्स या क्षेत्रातील काही कंपन्यांनी मोठे प्रोजेक्ट्स मिळाल्याच्या बातम्यांमुळे त्या शेअर्समध्ये देखील तेजी दिसून आली. तज्ज्ञांच्या मते सध्या बाजारात सकारात्मक वातावरण असले तरी धोके अजूनही कायम आहेत. विशेषतः जागतिक भूराजकीय परिस्थिती, कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकेतील व्याजदर धोरण या गोष्टी पुढील काळात बाजाराची दिशा ठरवू शकतात.
ज्यामुळे गुंतवणूकदारांनी अतिउत्साह न दाखवता निवडक आणि मजबूत फंडामेंटल असलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी असा सल्ला दिला जात आहे. दरम्यान या ठिकाणी आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की कोणतीही गुंतवणूक करताना आपण आपल्या सेबी रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला नेहमी घ्यावा. एकूणच 15 एप्रिल रोजी भारतीय शेअर बाजारात दमदार उसळी दिसून आली. ही तेजी केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता पुढील काही सत्रांमध्ये टिकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गुंतवणूकदारांसाठी हा काळ संधीचा असला तरी सावधगिरी बाळगणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. आता शेवटी नजर टाकूया आशियाई बाजाराकडे. आज आशियाई बाजारात देखील सकारात्मक वातावरण दिसून आले. जपानचा निक्केई, दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि हाँगकाँगचा हँगसेंग या निर्देशांकात वाढ झाली. कोस्पीने तर 6 आठवड्यातील उच्चांक आज गाठला. या तेजीमागे मुख्य कारण म्हणजे अमेरिका इराण चर्चेची शक्यता. यामुळे तेलाच्या किमतीत घट होऊ शकते. यामुळे महागाईवरील दबाव कमी होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. मात्र मध्य पूर्वेतील परिस्थिती अजून पूर्णपणे स्थिर नसल्यामुळे गुंतवणूकदार सध्या सावध आहेत. मित्रांनो, आज सर्व घडामोडी विचार केला तर एक गोष्ट स्पष्ट होते की अर्थव्यवस्था सतत बदलत असते आणि त्याचा परिणाम आपल्या प्रत्येक निर्णयावर होत असतो. यामुळे माहिती घेऊन विचारपूर्वक आणि संयमाने गुंतवणूक करणे अत्यंत गरजेचे आहे. आजचं हे विशेष बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा सखोल आणि महत्त्वाच्या अपडेट्ससह आम्ही पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.